एकंदरीत मार्केटवाडीतल्या ग्रामस्थांनी जमावबंदीचा आदेश लागू केल्यानंतरही घेतलेला हा ठाम निर्णय, त्यासाठीची सुरू झालेली प्रत्यक्ष प्रक्रिया, या सगळ्याबाबतचे तपशील आपण सातत्यानं पुढारी न्यूजवर बघतोय। आता स्थानिक प्रशासन कशा पद्धतीनं हे सगळं प्रकरण हाताळतंय हे पाहावं लागेल। बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी आमचं मतदान नेमकं कुठं गेलं हे आम्हाला बघायचंच आहे, असा एक आग्रही हट्ट धरत इथले नागरिक आता या बॅलेट पेपरवरच्या मतदानासाठी एकत्र जमलेले आहेत। थोडके नाही 300 पोलीस सध्या गावाच्या ठिकाणी तैनात केलेले आहेत असंही समजतंय। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी माऊली डांगे यांच्याकडून। माऊली, सध्याच्या क्षणाला नेमकी काय परिस्थिती आहे? जमावबंदीचा आदेश आहे, पोलीस एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे आहेत, नागरिक अजूनही तिथल्या बॅलेट पेपरच्या मतदानावर ठाम आहेत का? प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू झाली आहे का? अगदी बरोबर आहे। जमावबंदी लागू असताना सुद्धा बॅलेट पेपरवर मतदान करण्याच्या प्रक्रियेवर आता मतदार इथला नागरिक सुद्धा ठाम आहे। एकंदरीत पोलीस प्रशासन आणि जे इथले नागरिक आहेत आणि जे आमदार आहेत उत्तमराव जानकर यांच्यात चर्चा झाली होती, परंतु पोलीस प्रशासनाकडून असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही एक जरी जमावबंदी असताना याचा कायद्याचा भंग करू नका, तसं सांगण्यात आलं होतं। आणि जर एखाद्या मतदान जरी केलं तरी आम्ही त्या कायद्याचा भंग केल्यामुळे त्यांच्यावर सर्वांवर गुन्हे दाखल करू, असं सुद्धा पोलिसांकडून तंबी देण्यात आल्यानंतर उत्तम जानकर हे जे आता मतदारांशी चर्चा करून ते निर्णय घेणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघितलं तर आता उत्तम जानकर हे आता चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीतच सकाळपासून जे जमावबंदी लागू केली होती, प्रशासनाचा जमावबंदीवर जुगारून सुद्धा मतदार राजाही मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडलेला आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण पाहिलं तर या जमावबंदीला जुगारून मतदान करण्यासाठी मतदार राजाही मार्करवाडीमध्ये जमा झालेला आहे, परंतु पोलिसांनी जे तंबी दिलेली आहे की जमावबंदी लागू असताना याचा कायद्याचा भंग करू नका, जर त्याचं झालं आढळलं तर त्याच्यावर आपण सर्वांवर गुन्हे दाखल करू, असंही पोलिसांकडून सांगितलेलं आहे। आपण बघितलं तर आता उत्तम जानकर हे मतदारांशी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत तणावाचं वातावरण आहे। थोड्याच वेळामध्ये मतदानाला सुरुवात होणार होती, परंतु पोलिसांचा मोठा फौज फाटा सुद्धा आता पण मार्करवाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। या नाट्यमय घडानंतर काय होणार हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे। रिद्धी जी, तिथल्या ग्रामस्थांचं नेमकं या संदर्भात काय म्हणणं आहे, त्यांच्याशी संवाद होऊ शकतो का माऊली? हा, नक्कीच आपण रिद्धी पाहू शकतो की ग्रामस्थ आता या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत। काय सांगाल, आता एवढा दबाव आहे पोलिसांचा? काही नाही, आता हे पोलिसांनी आता मतदान थोड्या वेळात चालू होणार होतं, परंतु ह्यांनी येऊन ती पोलीस गाडी येऊन एक पकडून गेली। 144 लागू आहे, इथं 4 पेक्षा एक अधिक जास्त दिसलं तर आम्ही अख्ख्या गावाला उचलून नेऊ म्हणून जमावबंदी। त्याच्यामुळं आता चालू आहे, आता गावकऱ्यांची चेअरमनची आमदार साहेबाची बैठक चालू आहे, बघूया आता काय चर्चा होती, त्याच्यानंतर सांगतील त्यांनी मीडिया। तुम्ही या मतदानावर तरी पण ठाम आहात? हो, 100% मतदानावरती ठाम आहे। मतदान घ्यायचं म्हणून अख्ख्या गावाचं ठाम आहे, माझं एकट्याच सोडा पण अख्ख्या गावाचं ठाम आहे। तुम्ही काय सांगा? आमचं पूर्ण प्रयत्न करू, आम्ही मतदान करणार। गाव कुठलं तुमचं? मार्करवाडी। हां, सकाळपासून जमावबंदीचे आदेश केले तरी पण तुम्ही मतदान करणार फिक्स करणार। काय सांगाल? कसं आहे, दबाव यंत्रणा वापरण्याचा प्रयत्न केलेला भरपूर जात आहे, त्याच्यामुळे पण आता काय चेअरमन साहेब निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही सहमत आहे। फक्त काय केलं, प्रशासनाची दबाव यंत्रणा जास्त प्रमाणात ह्या मार्केट गावात आणल्यामुळं इथं भीतीचं वातावरण निर्माण करण्याची प्रयत्न करण्यात येत आहे। काय सांगाल बाबा तुम्ही? काय सांगणार आहे, आमच्या गावात मतदान होणार म्हणजे होणारच। जमावबंदी लागू केलंय, पोलिसांनी सांगितलंय की जर तुम्ही मतदान केलं, 4 पेक्षा जास्त व्यक्ती गोळा झाली तर सगळ्यांवर गुन्हे दाखल करणार म्हणून। सत्यानंच आमचं मतदान होणार आहे, मतदान केल्याशिवाय राहतच नाही, त्यांचे पोलिंग होणारच आमचं। रिद्धी, आपण पाहिलं तर मतदार सध्या आता आपल्या मतदारावर मतदान करण्यासाठी ठाम आहेत। आपण बघितलं तर मतदाराशी चर्चा झालेली आहे। या ठिकाणी मार्कटवाडी गावाबरोबर संपूर्ण इथले पोलीस प्रशासनाबरोबर चर्चा सुरुवातीला केली। पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी तुम्ही
एक बी मतदान पोल केलं तर आम्ही हे साहित्य तुमचं मतपत्रिका असतील मतपेट्या असतील आम्ही सगळं गुंडाळून घेऊन जाणार आहोत. तुमच्यावर सगळ्यावरती आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत. आम्ही अगोदरच 144 कलम पुकारलेला आहे. आता या प्रशासनाच्या भूमिके संबंधी सगळ्या गावकऱ्यांशी या ठिकाणी चर्चा करण्यात आली. गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की जर मतदानच करू देत नसतील ते आपण पेट्या धरून ठेवणार आणि ते हिसकावून घेतील. यामध्ये गोंधळ उडेल आणि त्याचे झटापट होईल आणि झटापटीमध्ये लोक निघून जातील. जी मतदानाची प्रक्रिया आहे किमान 1500 मतदान तरी पोल होण्याशिवाय या ठिकाणचा रिझल्ट येऊ शकत नाही. आणि ते 1500 मतदान या ठिकाणी मला होणार होतं, परंतु प्रशासनाच्या या भूमिकेमुळं या ठिकाणी मतदानच करू द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांनी इथं सगळा केलेला प्लॅन आहे. त्यामुळं आम्ही या ठिकाणी थांबण्याचा गावकऱ्याबरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय घेतलेला आहे. आम्ही येणाऱ्या 8 दिवसामध्ये प्रांत कार्यालय असेल किंवा अजून जिथं सुयोग्य न्याय मागण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी ताकदीनं एक 25,000 ते 50,000 लोकांचा या तालुक्यातला जो आक्रोश आहे हे निवडणूक आयोगापर्यंत या न्यायव्यवस्थेपर्यंत या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा ताकदीनं प्रयत्न करू. आणि यामध्ये मात्र न्याय मिळाल्याशिवाय हा उत्तमराव जानकर थांबणार नाही एवढंच मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला न्याय मिळेल असा प्रकारचा विश्वास कसा काय वाटतो, अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला. नाही, नक्कीच या गावामध्ये जे मतदान झालंय ते 1400 मतदान मला आणि 502 मतदान हे समोरच्या उमेदवाराला झालेलं आहे. मी त्याची सगळी प्रक्रिया पूर्णपणे या तालुक्यातला अभ्यास केलेला आहे आणि असं असताना त्याला 1003 म्हणजे दुप्पट मतं दाखवलेले आहेत. म्हणजे त्याची ती सिस्टीमच होती की दुप्पट मतं कशा पद्धतीने ट्रान्सफर करायची आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला हे पडताळणी करायची होती. या गावाचा आक्रोश होता. या गावाला बघायचं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही दिलेलं मत हे UVM मधून उत्तमराव जानकरला न जाता दुसऱ्याला का गेलं आणि त्याची पडताळणी करण्यासाठी खरं तर शासनानं ही सहकार्याची भूमिका घ्यायला पाहिजे होती, प्रशासनानं घ्यायला पाहिजे होती, पोलिसांनी घ्यायला पाहिजे होती. परंतु प्रांतानं जमावबंदीचे आदेश काढले, तहसीलदारनं ही निवडणूक प्रक्रिया घेता येणार नाही अशा पद्धतीचे आदेश काढले आणि पोलिसांनी या ठिकाणी तुमचं साहित्य सगळं तुम्ही एक मत टाका, तुम्ही मत टाकल्याबरोबर आम्ही तुमचं साहित्य घेऊन जाणार आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच सरकार घाबरतंय की ही प्रक्रिया होऊ देत नाही आणि मग तुम्हाला न्याय मागायचा कसा. ही साधी प्रक्रिया होती आणि या साध्या प्रक्रियेतनं तुम्हाला सगळे उमेदवार महाराष्ट्रातले असतील, सरकार असेल, ते सगळ्याच्या पुढे चित्र जाणार होतं. तुम्ही सगळ्या चॅनेलची मीडिया या ठिकाणी तुमच्या समक्ष लाईव्ह पद्धतीनं मतदान होणार होतं आणि प्रशासनानं जर हे मतदान करू दिलं असतं तर हे चित्र महाराष्ट्राच्या समोर यावं यासाठी मी रात्र झोपून या ठिकाणी ह्या लोकांना आधार देण्यासाठी, ह्या लोकांना एक विश्वास देण्यासाठी मी रात्रभर या चटईवरती झोपलो होतो. सगळं गाव 1000 लोक झोपले होते, पण 1000 लोक आता पोलीस असल्यामुळं 300-400 लोक या ठिकाणी आहेत. बाकीचे लोक यायला तयार नाहीत आणि जर आले तर या ठिकाणी पोलिसाबरोबर झटापट करणं, मुलं शाळेमध्ये जाणं आणि त्यातून जो रिझल्ट आहे मला जो 1500 मतं पोलिंग झाल्याशिवाय निघत नाही तो घेता येत नाही. म्हणून या ठिकाणी थांबण्याचा निर्णय गावकऱ्याबरोबर चर्चा करून आम्ही घेतलेला. नक्कीच जे इथं घडलं तेच राज्यामध्ये घडलेलं आहे आणि इथं सुद्धा एक मत बीजेपीला गेल्याशिवाय दुसरं मत ट्रान्सफर होत नव्हतं. त्यामुळे त्यांना 54,000 मतं पडली की 1,08,000 झाली त्याची. म्हणजे प्रत्येक मताला मल्टीपाय म्हणजे एकाशी एक असा फॉर्म्युला या ठिकाणी होता आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं या ठिकाणी जो विरोध केला, जी जाणीवपूर्वक या ठिकाणी मतदानाची पडताळणी करू दिली नाही, अशीच याच गावात नाही मी 10 गावामध्ये जरी अशा पद्धतीनं आपण बूथ लावले आणि साधी प्रक्रिया आहे, सोपी प्रक्रिया आहे, गाव खर्चानं करतंय. त्याच्यामध्ये काय कोणाला शासनाचा खर्च आहे, कुठं पोलीस प्रशासन आम्ही मागतोय, बंदोबस्त मागतोय असं काहीही नव्हतं. परंतु प्रशासनाने या ठिकाणी अडवणूक केलेली आहे. निश्चितपणानं न्याय हा कोणत्याही परिस्थितीत उत्तमराव जानकर न्याय मिळवल्याशिवाय राहणार नाही. मोठ्या प्रमाणात आरोप करता की अशा प्रकारे मतं ट्रान्सफर झाले, काय पुरावे आहेत जानकरांचे? ते मी तुम्हाला एक 15 ते 20 दिवसानंतर 100% दाखवणार आहे आणि ते लाईव्ह पद्धतीनं दाखवले जातील. तेवढ्यासाठीच हा गावकऱ्यांचा अट्टास होता आणि मला सुद्धा बघायचं होतं. त्यासाठी मी एक रात्र मुक्कामाला या ठिकाणी येऊन थांबलेलो होतो. धन्यवाद.
ते आपण पाहिलं तर आता या निवडणूक प्रक्रियेमध्ये जानकरांनी माघार घेतली आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचं आपल्याला आता सांगितलेलं आहे. रिद्धी, सध्याच्या क्षणाला मतदान जरी स्थगित झालं असलं माऊली, तरी सुद्धा येत्या काही दिवसात आम्ही हालचाल करू, सुयोग्य ठिकाणी न्याय मागू असं जानकरांनी म्हटलंय. त्याबाबत नेमकं काय पाऊल त्यांच्याकडून उचललं जाणार आहे? नक्कीच आपण पाहिलं तर सकाळपासून पोलीस यंत्रणाचा दबाव होता आणि पोलिसांनी सांगितलं होतं की जर तुम्ही एक जरी मतदान केलं तर आम्ही तुमचे सगळ्यांना उचलून घेऊन जाऊ, मतपेट्या सगळ्या उचलून घेऊन जाऊन सगळ्यावर गुन्हे दाखल करू असं सांगितलं होतं. त्या भावनेनं मतदान करण्यासाठी बाहेर पडलेला नव्हता, कारण गुन्हे दाखल होतील म्हणून प्रशासनाचा दबाव होता. आणि आता जानकरांनी आत्ताच सांगितलेलं आहे की न्यायालय आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे ही दाद मागणार असून जे काही या प्रक्रियेमध्ये पुरावे असतील ते आपण न्यायालयात सादर करणार असल्याचं आपल्याला त्यांनी सांगितलं आहे. जी माऊली, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. या सगळ्या प्रकरणावर पोलिसांची नेमकी प्रतिक्रिया काय आहे, वकील नेमकं या संदर्भात नेमकं काय म्हणतात ते सुद्धा आपण बघूयात. हे सर्व आहे ते इलिगल आहे, याला कोणताही आधार नाहीये. आणि आम्ही फक्त कायद्याने अभिप्रेत आहे ते कायद्याची अंमलबजावणी आमचं करणं कर्तव्य आहे, ते आम्ही करतोय. योग्य तो बंदोबस्त आम्ही लावलेला आहे. आम्ही फक्त लोकांना कायद्यानं आम्ही जे करणार आहोत त्याच्याबद्दल आम्ही फक्त माहिती देत आहोत.